नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया जानकी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि विचार करत असते. ती सारखी टेन्शन मध्येच असते आणि आता ऋषिकेश आलेला असतो. जानकीला आता जाम टेन्शन आलेलं असतं. नको व्हायला ते होणार असतं, कारण ऐश्वर्या इतकी चॅप्टर असते की डायरेक्ट डिवोर्स पेपर आणलेले असतात. आता यांच्याकडे काहीही पर्याय उरलेला नसतो. ऋषिकेश येतो आणि म्हणतो, शेवटी जानकी, तुला जे वाटत होतं किंवा तुला ज्या गोष्टीची भीती होती अगदी तेच झालं. ऐश्वर्याने डिवोर्स पेपर आणले आणि आपल्याला आता कात्रीत पकडलंय. आपल्याला आता नेमकी काय करायचं आणि काय नाही हे सुचत नाहीये. बरोबर आहे ऋषिकेश? हो ना जानकी, आपला प्लॅन आपल्यावरच उलटायला लागलाय आता. जानकी, सही कर. काय म्हटले तुम्ही? सह्या मी सही करणार नाही. जानकी बिचारी खूप चिडलेली असते, कारण डिवोर्स पेपर इम्पॉसिबल गोष्ट असते. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी सह्या करायला लागणार आपल्याला खोट्या. जानकीने हे रागाच्या याच्यात ऐकलेलंच नसतं. मी सही करणार नाही ना तुम्हाला करू देणार. अगं जानकी, ऐकतेस का? खोट्या सह्या. आता जानकी जरा शांत होते. जानकी आता इतकी हसायला लागलेली असते, तिला आनंद झालेला असतो. अरे बापरे, वाचलो आपण. मला असं वाटलं की खरोखर आपल्याला डिवोर्स घ्यायला लागतो की काय, म्हणून ती आता जरा टेन्शन मध्ये आलेली असते. त्याचं काय ना जानकी, तुझ्या लक्षात आलं नाही, माझी बायको थोडी इमोशनल आणि तिचा नवरा जरा प्रॅक्टिकल आहे. आणि असं आहे ना, त्या ऐश्वर्याच्या तोंडावर खोट्या सह्या करून हे खरे डिवोर्स पेपर मारायचेत. कळतंय का तुला? तिचाच डाव आता तिच्यावर उलटायचा. आपल्याला डिवोर्स पेपर देतीये ना ती, बघ आता तिला खोट्या सह्या करून कसं तोंडावर पाडायचं. अवंतिका आता इकडे भयंकर चिडलेली असते आणि ऐश्वर्याला आता बोलायला लागलेली असते. काय मूर्खपणा लावलाय ग? ऋषिकेश दादाला डिवोर्स पेपर देतीये आणि डिवोर्स घ्या असं सांगतीये. लाज वाटत नाही का ग ऐश्वर्या? मुद्दाम करतीये का तू? अवंतिका इतकं काही बोलत असते. ऐश्वर्या म्हणते, शहाणपणा शिकू नकोस आणि तुझा काही एक संबंध नाहीये मध्ये बोलण्याचा. ऐश्वर्या म्हणते, सल्ला मागितला का? नाही ना, मग शांत बस. आणि तुमचं काय, नवऱ्याला घेऊन जाशील मुंबईला निघून? उद्या सगळं काही मला बघायला लागणार. जानकी जाणार जेलमध्ये खडी फोडायला आईच्या खुनाच्या बदल्यात. आणि कसं आहे ना, हे सगळ्या घराची जबाबदारी, सगळे काही व्यवहार आणि सगळ्यात महत्वाचं ओवीची जबाबदारी माझ्यावर येणार. आणि मग ओवीची जबाबदारी घ्यायची म्हटल्यावर कुठल्या अधिकाराने? आई झाले तर जरा जास्त अधिकार बसणार आणि आईच्या अधिकाराने तिचा जबाबदारीही घेऊ शकते आणि ऋषिकेशलाही बघू शकते. त्यालाही आधार मिळणार आणि मलाही. त्यामुळे तू ना उगीच डोकं लावू नको. ऋषिकेशची लग्न केलं ना तर सगळ्यांचाच फायदा आहे. कळतं का अवंतिका? आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या होणाऱ्या बाळाला बाप मिळणार आहे. तो अनाथ म्हणून वाढणार नाहीये किंवा त्याला आई वडील नाही असं तिच्यावर शिक्कामोर्तब होणार नाही. त्यामुळे माझ्या बाळाला जर बाप मिळणार असेल तर काही एक हरकत नाहीये. त्यामुळे मी ऋषिकेशची अगदी आनंदाने लग्न करणार. पण ते का म्हणते, अगं एवढा लोड येतोय तर कशाला घेते जबाबदाऱ्या? नको घेऊ जबाबदाऱ्या, कुणीतरी माणूस ठेवू आपण सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला. अगं मी म्हटलेच नाहीये मला लोड येतोय, तुम्हीच मला म्हणताय. पण तू हे सगळं मुद्दामून आम्हाला त्रास द्यायला. हे बघ, तू एक तरी शब्द जो बोललीये तो खरा आहे किंवा मी बोलले होते असं मान्य तरी करत जा ग. एका मिनिटाला तुझं स्टेटमेंट बदलत असते. आत्ताच एवढ्यात म्हटली मुंबईला गेले की सगळी जबाबदारी माझ्यावर येणार, आणि आत्ता म्हणते मी कधी म्हटले की जबाबदारी माझ्यावर येणार आणि मला लोड येतोय? लोड वगैरे काही एक येत नाहीये. सौमित्र म्हणतो, ऐश्वर्या कधीतरी खरं बोल ग, आणि एका शब्दावर एका वाक्यावर कधीतरी ठाम राहा. हे खोटं बोलून, कपटीपणा करून, कारस्थानं करून तुझा मेंदू थकत नाही का ग ऐश्वर्या? सारखं तेच तेच तेच. ऐश्वर्या कुठल्या मातीची बनलीये ग? तुला ना दया न मया, फक्त कारस्थान येतं. रात्रंदिवस अगदी त्या जानकी वहिनीच्या विरोधात कारस्थान करत असते. थकत नाही का ग तू? ऐश्वर्या आता हात जोडते आणि नाटक करते. ए बाबांनो, मला कोणाला काही त्रास देण्यात इंटरेस्ट नाहीये. मला फक्त माझं लाईफ बघायचंय आणि माझं काय ते बाळाचं बघायचंय. त्यामुळे हे बघा, तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. कळालं का? तुम्हाला हवंय तो विचार करा. इथे आधीच माझा नवरा गेलाय, ते दुःख मला पेलवत नाहीये. आणि तुमचं काय चाललंय रे सगळ्यांचं हे? माझ्यावर नको नको ते कारस्थान करताय. आणि हो, कोलघोड्या करणं बंद करा. माझं मला बघायचंय, आत्ताच सांगितलं ना मी. मला हवंय तेच मी करणार. माझ्या आनंदासाठी, माझ्या सुखासाठी लग्न करत नाहीये. माझ्या बाळाच्या सेफ्टीसाठी आणि सिक्युरिटीसाठी लग्न करतेय. त्यामुळे कुठला गैरसमज करायचा तुम्ही तुमचा करा. मित्र आता बोलायला लागलेला असतो. आजी म्हणते, बास बाद झाले ग नाटक. अवंतिका आणि सौमित्र काय बोलताय रे तिला, आणि का तिच्याशी भांडताय तुम्ही? तिच्या बाळाच्या भविष्यासाठी लढतीये ती, आणि तिच्या बाजूने मी खंबीरपणे उभी आहे. मला वाटत नाही तिने काही चुकीचा विचार केलाय. ऋषिकेशला बायको नसणार आणि तिला नवरा नाही. दोघांनी जर लग्न केलं तर सगळं काही जागेवर व्यवस्थित राहणार. याच्यापेक्षा अजून काय हवंय? सगळ्यांना ती व्यवस्थित सांभाळणार. मग तुम्हाला दोघांना काय त्रास होतोय? तुम्ही जा की मुंबईला, तुमचं बघा. ऋषिकेश आणि ही संसार करेल की मस्त. त्यामुळे तू
सौमित्र आणि अवंतिका अजिबात तोंड घालायचं नाहीये मध्ये. बरं आता इमोशनल ब्लॅकमेल करत असते, रडत असते, नाटकं करत असते, कांगावा करत असते. आजी असू द्या, बोलणाऱ्यांची तोंड कशी धरू शकतो आपण? त्यांना तर काही म्हणू शकत नाही. असू द्या, त्यांना काय बोलायचं आहे ना ते बोलू द्या. मी मात्र बिचारी सहन करते, कारण माझ्यावर वेळच आणली आहे ना तशी. कसं आहे ना, माझी चूक आहे आजी. मी जे आधी वागले ना, ती कर्म माझा पिच्छा सोडत नाहीये. त्यामुळे माझ्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही आणि मी खरं बोलतीये हे यांना कधीही पटणार नाही. यांची चूक नाहीये. मी जे आधी पेरून ठेवलंय ना ते आता उगवतंय आजी. त्यामुळे असू द्या, सगळ्याला सामोरं मला जायलाच लागणार. आजी, एखादी व्यक्ती ठरवून वाईट वागत नाही हो, परिस्थिती त्या व्यक्तीला वाईट वागायला भाग पाडते. आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं. जशी परिस्थिती, जशी वेळ होती तसं तसं मी वाईट वागत गेले, कारस्थानं करत गेले आणि सगळं काही आत्ता मला भोगायला लागतंय. मला काय माहिती माझ्या आयुष्यात मी अशा वळणावर येऊन थांबेन जिथे नवरा नसेल आणि पोटात त्याचा वंश असेल. आता मी काय करू? माझा वंशाचा दिवा तर मला वाढवायला लागणार या घरासाठी निदान. त्यासाठी मला लग्न करायचंय ऋषिकेशची आणि स्वतःची लाईफ सिक्युअर करायची. आणि आजी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळं काही ठरलंय ना अगदी तसंच होणार. या लोकांच्या बोलण्याने काही फरक पडणार नाहीये. नाही तर माहितीये मी काय करणार? सांगावं आई, मी काय करू शकते? तर रडत असते ऐश्वर्या. मी हतबले आणि मी सुधारण्याचा प्रयत्न करतेय, स्वतःला सुधारतीये. यांचा विश्वासच बसत नाहीये. पण हे बघा, आता मोठ्याने रडायला लागलेली असते. मी हतबले आणि मी सुधारण्याचा प्रयत्न करतेय ना, माझ्यावर दया करा आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आता रडत असते आणि सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं नाटक करत असते ही ऐश्वर्या. वाटतील त्या थराला जाणार असते फक्त तिला हवंय ते मिळवण्यासाठी. आणि हे सगळ्यांनाच माहिती असतं. फक्त आजीच कसा विश्वास ठेवते हिच्यावर तिचं तिला माहिती. आजीला कुठली काय जादू केलीये की ऐश्वर्या सोडून आजीला काही एक दिसत नसतं त्या घरात. अगदी तिची लेक सुद्धा तिला दिसत नसते. आजी आता म्हणते, ऐश्वर्या, या सगळ्यांनी जरी विरोध केला तरी मी तुझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे. काही झालं तरी ऋषिकेशचं आणि तुझं लग्न लावून देणार हा माझा शब्द आहे. तू अजिबात घाबरू नको ग ऐश्वर्या. कोण विरोध करतंय सांग बरं? जानकी विरोध करतीये, डिवोर्स पेपरवर सही करणार नाही असं ठाम सांगून गेलीये. ती कशी सही करत नाही ना, तू आता बघ मी कशी तिच्याकडून सही करून घेते. अजिबात रडू नको बरं ऐश्वर्या. आजी, तिच्या मनात काय ना मला तेच कळत नाहीये. आजी म्हणते, अगं हे घर सोडवत नाहीये. हे पैसा, प्रॉपर्टी सगळं काही तिला स्वतःच्या घशात घालायचंय. आता हातातून सगळं निसटतंय. ऋषिकेशच नाही म्हणल्यावर तिच्या हातात काय राहिलंय? मग आता कशा सह्या करणार ग? म्हणून ती आता घाबरलीये. ज्याला पैशाचा मोह असतो ना तो माणूस अगदीच असं करतो. अवंतिका म्हणते, हो आजी बरोबर. हाच जर न्याय करायचा असेल तर सेम संशय आम्हाला ऐश्वर्यावर आहे. ऐश्वर्या सुद्धा पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी सगळं काही करतीये. हे आपण मान्य का करत नाही? आम्ही तर केलंय, तुम्ही का मान्य करत नाही? जानकी वहिनीला पैशाचा मोह आहे, तुम्ही मान्य करताना तसं ऐश्वर्या सुद्धा पैशासाठी सगळं काही करतीये, हे सुद्धा तुम्ही मान्य करा. आजी म्हणते, अवंतिकाला एकदम गप्प बसा, अजिबात आवाज करायचा नाही. कशाला मध्ये मध्ये बोलतीये ग? तुझी वकिली पॉइंट मांडती. सुमित्रा उठते आणि रडवेल्या आवाजात म्हणते, बास, काय वादविवाद चालले, काय कलह हे माझ्या घरामध्ये. अरे थोडी तरी शांतता राहू द्या. आणि रोज असे घरात भांडणं झाले तर लक्ष्मी नाराज होते आणि इथून निघून जाते. जरा शांत बसा रे बाबांनो, जरा शांत बसा. तेवढ्यात आता ऋषिकेश वरून आलेला असतो. आला का रे ऋषिकेश? केली का रे सही त्या जानकीने? अरे तिला म्हणा एकदाची सही कर आणि घरातला कलह भांडण मिटून टाक, सोक्ष मोक्ष लाव. नको हे रोजची भांडणं, मला कंटाळा आलाय ऋषिकेश. आई असं कसं बोलतीये तू? डिवोर्स कर. अगं तिने बिचारीने स्वप्नात तरी विचार केला असेल का माझ्यापासून तिला वेगळं व्हायचं? आणि अचानक तिला आता ही वेळ आली आहे, थोडा विचार करायला वेळ दे की. विचार करेल, स्वतःला सावरेल, मग काय ती सही करेल ती. एकदम कसं आपण जबरदस्ती करू शकतो? आणि हा साधा निर्णय नाहीये, तुलाही माहितीये. जी म्हणते, कालपर्यंत सह्या म्हणजे डिवोर्स द्यायला तयार होती, आता फक्त डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या, एवढा काय त्रास होतोय? ऋषिकेश म्हणतो, आजी जरा शांत राहतेस का? बोलू दे आम्हाला आणि आमचा विचार करू दे. मी या सगळ्या गोष्टीमध्ये खूप डिस्टर्ब आहे. लग्न, नातं आणि परत दुसरं लग्न आणि परत दुसरं नातं, सगळं इतकं सोपं नाहीये. पहिल्या नात्यातून बाहेर येणं आणि दुसऱ्या नात्यात शिरणं. विचार करायला लागणार, मनाची तयारी करायला लागणार. सगळं काही व्यवस्थित होईल का पुढचाही प्लॅनिंग करायला लागणार ना. एकदम घाई कसली करताय? आता हो म्हणालोय ना, मग विचार करायलाही थोडा वेळ द्या, आम्हाला थोडं सावरू द्या. एवढी जबरदस्ती का करताय तुम्ही? आता हो म्हटल्यावर आम्ही करणारच, पण थोडा वेळ तर हवा आहे ना. मी आणि जानकीने आमचा संसार, आमचं नातं खूप प्रेमाने फुलवलंय आणि वाढवलंय. अचानक येऊन कुणीतरी मोडायला सांगतंय, धक्का बसणारच ना. आणि सावरायला जरा वेळ द्या, एवढंच मी म्हणतोय. इकडे आता सारंगला भयंकर असं टेन्शन आलेलं असतं.
मला तर फसवलं, आयुष्याची वाट लावली, आता मरणाचा सुद्धा सौदा करते का ही बाई? कसली विचित्र बाई आहे ही. आणि आता सारंग इकडे अगदी अदळापट करत असतो आणि आरडाओरडा करत असतो. ऋषिकेश दादा बरोबर लग्नाचा घाट घातलाय आणि सगळ्यांना वाटतंय की आपण तिला अडवू, पण तसं होऊ शकत नाही. आपण तिला अडवू शकत नाही. महाचाप्टर बाई येते, याच्यातून निसटणार आणि तिला हवंय तेच करणार. ईश्वरा तिच्या रूम मध्ये आलेली असते. बिचारी जानकी कशी रडत होती ग. तिने विचारच केला नसेल की डिवोर्स पेपर तिच्या समोर येतील. तिला वाटलं सगळं नाटकच चाललंय. डिवोर्स पेपर आल्यावर कशी जिरली आणि कशी रडत होती. अशीच रड आणि असंच रडावं लागणारे आयुष्यभर. तुला रडताना बघून मला मात्र खूप आनंद होतो. सगळं काय घेतलंय ना जानकी माझ्याकडून. मी तुझ्यापेक्षाही मोठा हात मारला आणि डायरेक्ट तुझा नवराच घेतलाय. आता बघ, बस तू बोंबलत. तुझा नवरा सहज देशील आणि डिवोर्स पेपरवर सुद्धा सहज सह्या करशील. मला माहितीये जानकी, तुला तुझी आई मिळवायची आहे आणि त्यासाठी अगदी अंधारी झालीयस, वेडी पिशी. तू ते करणार म्हणजे करणार. ऋषिकेशला सोडणार, सगळं काही सोडून फक्त आईसाठी ऋषिकेशला माझ्या ताब्यात देणार. मला माहितीये चांगलंच. ऐश्वर्या लगेच फोन आलेला असतो तेवढ्यात त्या मास्कवाल्या माणसाचा. प्लॅन वर्क झाला का? अहो प्लॅन वर्क झाला. असं काय सांगते तुम्हाला, जानकीची वाट लागली ना, खरंच तिचं तोंड अगदी पाहण्यासारखं होतं. सही घेतली का? अजून तरी नाही घेतली, पण लवकरच मी सह्या घेणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण नको हा, सही हवी आहे मला. सर माझं ऐकून तरी घ्या. तुम्ही काळजी करू नका, सकाळपर्यंत सह्या होणार आणि पेपर आपल्या हातात असणार. काळजी मी करत नसतो, काळजी तू करायची तुझ्या जीवाची. काम जर व्यवस्थित झालं नाही तर तुझं काय होणार याचा विचार कर. मला काळजी करायची की नाही हे नको शहाणपणा शिकू. कळतंय का तुला? लवकरात लवकर सही करायची आणि पेपर घेऊन यायची. या लोकांवर फार विश्वास ठेवू नको. अगदी साधारण लोक नाही, महा पोचलेले लोक आहेत ते. आता फोन बंद केलेला असतो. ती म्हणते काय माणूस आहे हा. मी हॅलो हॅलो करते आणि फोन ठेवला. एकदा काय डिवोर्स पेपरवर सह्या झाल्या की त्या माणसाला मी म्हणणार आहे तुझं तोंड दाखव. इतका चाप्टर आणि भयानक माणूस कोण आहे मला बघायलाच लागणार ना. पण त्यासाठी त्या जानकीने त्या पेपरवर सह्या तर केल्या पाहिजे. इकडे आता ऋषिकेश आणि जानकी मन अगदी घट्ट करून खंबीर करून सह्या करत असतात डिवोर्स पेपरवर. जानकी सही करायला पेन हातात घेते, पण तिला हिंमत होत नसते. खोटं जरी करायचं म्हटलं तरी डिवोर्स घ्यायचा. खोटं खोटं का होईना, पण ते करतीये ना मी, मला हे सहनच होत नाहीये. सही करायलाच हवी का ग जानकी? करायलाच लागणार. ऋषिकेश आता जानकीची समजूत काढतो. खोट्या सह्या करायला काय हरकत आहे, तू सही कर गपचूप. एक निगेटिव्ह फिलिंग येते आणि आईला मिळवण्याच्या नादात तुम्हाला नाही गमावू शकत मी. खोटं खोटं का होईना, पण आपल्याला वेगळं व्हायला लागणार आहे ना. मी आईच्या नादामध्ये तुम्हाला माझ्यापासून वेगळं करू शकत नाही आणि हे शक्यच नाहीये ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो इतक्या लवकर सोडायचं नाही, अजून 6 जन्म जायचे. आत्ताशी 1 जन्म झालाय. इतक्या लवकर पाठ सोडायची होय? आणि तू काय सोडणार आहे का मला? ऋषिकेश आता जानकीची खूप समजूत काढत असतो. त्याच्या परीने तिला आज त्याच्या बाजूने कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. अगं डिवोर्स हा खोटं खोटं घ्यायचा आहे, खरं खरं नाही. जानकीचं काही झालं तरी आता मन वळवायचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी त्याने ते केलेलं असतं. जानकीने हिमतीने सही केलेली असते. सही झाल्यावर जानकी जेव्हा एन्व्हलप मध्ये ते पेपर ठेवायला लागते तेव्हा एक चिन्ह असतं आणि ते चिन्ह बघून जरा शॉक होते. ऋषिकेश हे बघताय का काय? हे कुठेतरी बघितलंय, आठवतंय का तुम्हाला? नीट आठवा म्हणजे कळेल हे काय. जानकी म्हणते हे ओळखीचं वाटत नाहीये का चिन्ह तुम्हाला? आता ऋषिकेशही जरा शॉकच होतो. आता तो मास्कवाला माणूस बाहेर उभा असतो आणि तो म्हणतो जानकी भूतकाळातल्या गोष्टी समोर आल्या की कशी मजा येते, तुलाही तशीच मजा येणार. अशी काय मजा येणार आणि तुला मजा आलेली बघून मला समाधान मिळणार. हा आता तिच्या घराच्या बाहेर उभा राहून सगळं काही प्लॅन करत असतो किंवा बोलत असतो. तेवढ्यात काय सारंग इकडून तिकडे चाललेला असतो आणि गपचूप त्या माणसाला तो बघत असतो. हा माणूस कोण आणि याचं नेमकी काय चाललंय आपल्या घराच्या बाहेर? आता ऋषिकेश आणि जानकी घरामध्ये असतात आणि त्यांच्यावर बाहेरून लक्ष ठेवत असतो हा मास्क घातलेला माणूस. पण हा काय करतोय आपल्या घराकडे, म्हणून आता सारंगला मात्र याच्यावर संशय आलेला असतो. मास्क बीस लावून कोणावर लक्ष ठेवू नये की कुणाला काही करायला आलाय, सारंगला आता खरंच विचार पडलेला असतो. सारंग आता पटकन त्याच्यावर लक्षच ठेवून असतो. तेवढ्यात तिथून तो निघून जातो आणि त्याच्या निळ्या कलरच्या कारमध्ये बसतो आणि तो आता चाललेला असतो. सारंग आता त्याच्या मागे मागे चाललेला असतो. या माणसाच्या गाडीवर नंबर प्लेट सुद्धा नाहीये. नक्कीच काहीतरी घोटाळा होणार आणि तो काहीतरी कारणानिमित्तच इथे आला होता. आता सारंगला चांगला संशय आलेला असतो. सारंग म्हणतो काहीतरी असल्याशिवाय इथे उगाच तो उभा राहणार नाही. नेमकी काय चाललंय, काय त्याच्या डोक्यात आहे याचा शोध तर आपल्याला लावायलाच लागणार. सारंगला आता नको नको ते प्रश्न भेडसावायला लागलेले असतात. काही झालं तरी हे सगळं काही दादाला लवकरात लवकर सांगतो, म्हणजे दादा लक्ष ठेवून किंवा माणसं पाठवून काय चाललंय हे त्याला कळेल. नाही तर दादा गाफील राहायचा आणि हा माणूस काहीतरी वेगळंच कांड करून जायचा.
सारंगने आता हुशारीने त्या माणसाकडे लक्ष ठेवून थोडा तरी काहीतरी क्लू मिळवलेला असतो. इकडे आता अवंतिका खूप चिडत असते आणि सौमित्राला भांडत असते. काय चाललंय ह्या आजीचं? काही अक्कल बिक्कल आहे का त्या म्हातारीला? लग्न लावून द्यायला निघली ऐश्वर्याचं? काय रे, तुझी आजी असली तरी अशी बिंडोक सारखी का वागतीये? एवढ्या मोठ्या झाल्या पण त्यांना कळत नाही का रे कोण बरोबर कोण चूक? एवढ्या मोठ्या झाल्या पण खरंच काहीच कळत नाही का रे तुझ्या आजीला? आणि तिने बाजू घेतलीये म्हणून तर सगळं फावतंय ग अवंतिका ऐश्वर्याचं. हो ना रे सौमी, काय करायचं आता? अरे आता आजी असल्यामुळे मी तरी काय करू, तूच मला सांग. सौमी, तेवढं नाहीये. जानकी बहिणीच्या आईला डांबून ठेवलंय ना म्हणून माच करतीये. ती तिला माहितीये जोपर्यंत आई मिळत नाही तोपर्यंत जानकी तिच्या तावडेते. जानकी बहिणीने ऑलरेडी लग्नाला होकार दिलाय, मग डिवोर्स पेपरच का पाहिजे या ऐश्वर्याला? सौमित्र म्हणतो सगळं नाटक करतोय ना आपण, मग जानकी बहिणीने डिवोर्स पेपरवर साईन करायला नकार का दिला? अरे सौमी, काय बोलतोय? जरी नाटक असलं, सगळं खोटं खोटं असलं, फिलिंग्स तर खरंय, नवरा तर खराय. नाटकात का होईना नवऱ्यापासून वेगळं होणं ही कल्पनाच नाही करू शकत आम्ही. आणि बिचाऱ्या जानकी बहिणीला ते करायला लागतंय. खरं सौमित्र, खूप अवघड गोष्ट आहे ही. आणि इतकी हिंमत करून तरीही जानकी बहिणी करतीये ना? हे चर्चाच करत असतात तेवढ्यात सारंगने फोन लावलेला असतो. अरे दादा, एक अवघड गोष्ट झालीये. काय झालंय आता? अरे, एक अनोळखी माणूस आपल्या घराच्या बाहेर मास्क घालून टोपी घालून उभा होता आणि आपल्या घराकडे एकटक असा बघत होता. रात्रीच्या वेळेलाही त्याने गॉगल घातलेला होता आणि एकटक आपल्या घराकडे नजर ठेवून उभा होता. जणू काही आपल्या घराकडे लक्ष ठेवायलाच तो आला होता. बघितलं अचानक काय डोक्यात आलं आणि गाडीत बसला आणि निघून गेला की. आणि हो, त्याच्या गाडीला नंबर प्लेट सुद्धा नव्हती. पण तो माणूस सहज काय आपल्या घराकडे आला नव्हता. काहीतरी कारस्थान नक्कीच चाललं होतं. सौमित्र दादा, आपल्याला लक्ष द्यायला लागणार. तो माणूस कोण होता, काय होता आणि आपल्या घराकडे एकटक लक्ष ठेवून त्याचं काय काम होतं? आणि गाडीला नंबर प्लेट नाही असा माणूस आपल्या घराच्या आसपास नेमकी काय करत होता? तू आता तुझे सोर्स वापर आणि सगळं काही तपास लाव. तू इथून निघून जा सारंग. ऐश्वर्याने जर तुला बघितलं ना, सगळ्या प्लॅनचा पचका होऊन जाणारा वाट लागेन आपली. अरे नाही बघणार, माझी काळजी घेतलीये मी. तुझी काय डोकं बिकं फिरलंय का? डोक्यावर पडलाय रे सारंग. इथून पटकन निघून जा. इतकी महाभयंकर बाई आहे, तिने जर तुला बघितलं तिच्या सगळं काही लक्षात येणार. मग आपलं काही खरं नाही. तू इथून पटकन निघून जा बरं. सारंग, तिने बघायच्या आधी इथून निघून जा प्लीज. मित्र खूप बोललेला असतो या सारंगला, उगाच चुकीचं काही करू नको रे. ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स आहे आणि तू इथे येऊन अजून प्रॉब्लेम वाढवू नको आमचे. प्लीज इथून निघून जा. उद्या मी इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन येतो. मग काय झालंय आपण त्यांना सगळं काही सांगू. ऐश्वर्याने तुझ्यासोबत जे वागलाय त्याचा बदला घ्यायचा आहे तुला. तिला अद्दल घडवायची आहे. हो दादा. मग इथून एका मिनिटात निघून गेला पाहिजे तू. हो दादा, खरंच माझी चूक झाली, मी इथून जातोय. बिचारा सारंग आता इकडे तिकडे बघतो आणि लपतछपत आता परत त्याच्या रूमवर निघून गेलेला असतो. आता कुठे सौमित्राला बरं वाटतं की एकदाचा हा तरी गेलाय, एक तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता सारंग सकाळी सकाळी अगदी पोलिसांसमोर सगळं काही खरं सांगत असतं. सौमित्र पोलिसांना घेऊन आलेला असतो आणि सारंगने रात्रीच्या अंगणात जेवढं बघितलं तेवढं काही सगळं पोलिसांना सांगितलेलं असतं. मास्क घातलं होतं, मोठी टोपी घातली होती, गॉगल घातला होता, त्यावरून मोठं जॅकेटही घातलं होतं आणि एकटक आमच्या घराकडे बघत होता अंगणात उभा राहून. आणि हे बघून झालं काय विचार आला आणि अचानक अगदी गाडीत बसला आणि जोरात तिथून निघून गेला. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय हो, गाडीची नंबर प्लेट बघितली का? अहो साहेब, मग तर सगळं सोपं झालं असतं ना. पण कसं आहे, गाडीला नंबर प्लेटच नव्हती. त्यामुळे आता गाडीवरून आपण त्याचा पाठलाग करू किंवा तो कोण आहे हे कळेल. तो आपल्यापेक्षाही हुशार. नंबर प्लेटच नाही ठेवली की. आता मात्र अवघड झालंय. पण बघा बाबा, संशयास्पद वाटलं म्हणून तुम्हाला सांगितलं मी. भडक निळ्या रंगाची गाडी अगदी सिंपल गाडी होती. बरं ठीक आहे, एवढं कळालंय ना, स्वतःवरून स्वर्ग तर नक्कीच गाठू शकतोय. हे बघा सौमित्र, आपल्याकडे 2 पुरावे आलेत हातात. मुळशी कंस्ट्रक्शन आणि हे निळ्या रंगाची गाडी. याच्यावरून आपण नक्कीच लताबाईचा शोध घेऊ शकतो. त्यामुळे आता काम कुठेतरी सोपं झालंय असं मला वाटायला लागलंय. थँक्यू बरं, तुम्ही खूप मोठं काम केलंय आणि सोपं काम करून ठेवलंय आमचं. अहो साहेब, मला कशाला थँक्यू म्हणताय? आमचंच काम करताय तुम्ही. आमच्या कामात थोडी मदत केली तर कुठे काय. नाही, पण जीवावर तुम्ही एवढे रिक्स घेऊन एवढं काम केलंय, खरंच थँक्यू. पण हे बघा, आता परत इथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जर पकडले गेले ना तर सगळेच गोत्यात येतील, कळतंय का? नाही साहेब, आता चूक झाली, आता मी बाहेर जात नसतो. सुरी घेऊन निघाला हेही आम्हाला दिसलं. काय चाललंय? सीसीटीव्ही मध्ये सगळं लक्ष असतं माझं. सौमित्र म्हणतो, सुरी घेऊन आला होता का तू? सारंग, काय चाललंय तुझं, तुला कळतंय का? सारंग, तुला विचारतोय, सुरी घेऊन कुठे गेला होता? अरे दादा, तू पण काय रे? हसू नकोस आणि प्रश्न जो विचारलाय त्याचं उत्तर दे.
स्वतःच्या सेफ्टीसाठी सुरी घेतली होती, स्वतःच्या सेफ्टीसाठी. आता सारंग खोटं बोलतोय हे सौमित्रालाही माहिती असतं आणि इन्स्पेक्टर साहेबांनाही माहिती असतं. तुझ्यासाठी सगळ्यात सेफ जागा ही आहे. घराकडे येण्याचा मूर्खपणा परत केला तर याद राख. अरे दादा, मूर्खपणा केला म्हणून तो माणूस मला दिसला ना. बरं, एकदा केला ठीक आहे, परत करू नको हा सारंग. सरांनीही तुला सांगितलंय आणि मीही सांगतोय. हो दादा, आता मी नाही येणार, सांगितलं ना रे. हे एकदा का तो माणूस कोण आहे हे कळालं ना, बऱ्याच गोष्टी आपल्याला कळणारा. तुम्ही शोध घ्या बरं साहेब, नक्की तो माणूस कोण होता. मला तर राहून राहून वाटतंय 100% ऐश्वर्याचा माणूस आहे. ऐश्वर्या त्याच्या साह्याने सगळं काही करतीये. इकडे आता जानकी देवापुढे बसलेली असते आणि देवा कुठली परीक्षा घेतोय रे. जशी जशी दिवस जातील तशी तशी माझी भीती वाढत चाललीये. नको रे मला कुठल्या संकटात टाकू देवा. माझी नाती माझ्यापासून नाही दुरावली पाहिजे. हा, माझी आईही सापडली पाहिजे आणि माझा संसारही जागेवर पाहिजे. सगळं काही मला हवंय आणि देव बाप्पा प्लीज मला सगळं काही दे. आता जानकी देवाच्या पुढे बसलेली असते आणि देवाला गाराणं मांडत असते. देवा तर तिचं कितपत ऐकणार हे देवालाच माहिती. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात आपण बघूया. आता जानकी ऐश्वर्याच्या पुढे उभी राहिलेली असते आणि तिला म्हणते हे डिवोर्स पेपर कुणाकडून तयार करून घेतले आणि तो माणूस कोण होता हे मला कळायलाच पाहिजे. मी तुला नाही सांगणार जानकी, कारण तू एखाद्या माणसाला घोळात घेशील आणि तुझ्या बाजूने वळवशील. त्यामुळे पेपर कुणी दिले, कुठून तयार केले, कोण होता, काय होता तुला काही एक कळणार नाही. सही करायची एवढीच तुझी जबाबदारी. कळलं का तुला? हा माणूस तोच आहे जो ऐश्वर्याला मदत करतोय आणि त्याला सारंग भाऊजींनी बघितलंय. म्हणजे ऐश्वर्या एकटी नाही तर त्या माणसाच्या मदतीने सगळं काही करतीये. लताबाई म्हणते का ग, रात्री माझ्या शेजारी नव्हतीस, कुठे गेली होतीस तू? आता मात्र माया शांत बसलेली असते आणि उत्तर काय द्यायचं तिला काही कळत नसतं. आता माया सुद्धा लताबाईला फसवतीये का? ती सुद्धा लताबाईच्या विरोधात गेम करतीये का? सौमित्र, अवंतिका, जानकी आणि ऋषिकेश एकत्र असतात आणि ऋषिकेश म्हणतो जोपर्यंत सगळ्या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत आपण काय शांत बसायचं नाही. ऐश्वर्याचं नेमकी काय चाललंय हे सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे. आता बघूया, सगळ्यांनी एकत्र येऊन ऐश्वर्याच्या विरोधात लढायचं ठरवलंय. त्यांना किती यश मिळतं की ऐश्वर्या परत काहीतरी कारस्थान करून यांचा गेम यांच्यावरच उलटवते. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.